सेशन आहे. याच्यात 8-9 व्हिडिओ झालेत आधी, जे की 5-5 मिनिटाचे आहेत. याच्यामध्ये आपण व्होकॅब्युलरी घेत आहोत, जे की 8 वर्ड्स बसतात या बोर्डमध्ये. बोर्ड छोटा होत आहे, पण आपण चाललो आहे, आपलं कन्सिस्टन्सी आहे या व्हिडिओमध्ये. 8 वर्ड्स घेतोय, त्याच्यात 2-2 सिनॉनिम्स, 3-3 सिनॉनिम्स असे पकडले तर जवळपास 40च्या आसपास वर्ड्स तुम्हाला पोहोचतायत डेली, जे की काही रिपीटेड होतात, ते तुमच्या रिव्हिजनसाठी कामी येतीलच. तर याच्यामध्ये जी एची सिरीज आहे ती आपली चालू आहे. असेच आपण कंटिन्यू करूया, जे की वर्ल्ड पॉवर मेड इझीच्या बुकमध्ये आहेत आणि ते आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वापरलंय किंवा आधी वाचलेलं आहे ते बुक. त्याच्यामध्ये ह्याची व्होकॅब्युलरी आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायला किंवा रिव्हिजन होते माझं पण, मला याचा फायदा नक्कीच होईल. तर आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये पहिला वर्ड्स आहे तो आहे असेंडन्सी. असेंडन्सी म्हणजे वाढत जाणे किंवा वर्चस्व किंवा डोमिनन्स, सुपरमॅसी, लीडरशिप पण म्हणू शकता. याच्यात अँटोनिम्स मध्ये आहे सेकंडरी, दुय्यम किंवा सबऑर्डिनेट, इन्फेरियोरिटी, निकृष्ट दर्जाचं किंवा दुय्यम असं. असिडुअस मेहनती म्हणू शकता असिडुअसला. त्याला हार्ड वर्किंग आहे, बिझी आहे, क्वाईट डिलिजंट म्हणजे खूप मेहनत घेणारा, इंडस्ट्रियस म्हणू शकता. याच्यात अजून एक शब्द आहे टॉईल म्हणजे पण मेहनती असतं. विरोधार्थी शब्दामध्ये आहे लेझी म्हणजे आळशी, इडल म्हणजे पण आळशी, केअरलेस दुर्लक्ष करणारा, निग्लिजंट म्हणजे पण दुर्लक्ष करणे. तिसरा शब्द आहे असिमिलेट म्हणजे आत्मसात करणे किंवा गोळा करणे, आत्मसात करणे म्हणून वापरला जातो. असिमिलेट म्हणजे एखादी गोष्ट आत्मसात करणे. इनकॉर्पोरेट, ऍब्सॉर्ब, अंडरस्टँड, एखादं ज्ञान वगैरे घेणे याच्यासाठी म्हणतात. रिजेक्ट, इग्नोर, दुर्लक्ष करणे असं पण म्हणू शकतो त्याला विरोधार्थीमध्ये. असॉज हा शब्द आहे शांत करण्यासाठी किंवा एखाद्याचा राग वगैरे स्पेसिफाय करण्यासाठी. सूद, स्पेसिफाय, इयर्स ऑफ द पेन म्हणजे तुमचं दुःख वगैरे कमी करण्यासाठी पण असा जो शब्द वापरला जातो. त्याच्या विरोधार्थी आहे अग्रिवेट, वर्सन म्हणजे खराब करणे असते, खराब म्हणू शकता याला. इंटेन्सिफाय म्हणजे तीव्रता वाढवणे असतं एखाद्या आजाराची, किंवा इथं पेन कमी करण्यासाठी आहे आणि याच्यात तीव्रता वाढवण्यासाठी आहे. विरोधार्थी असा वापरू शकता. पाचवा शब्द आहे अष्टूट म्हणजे चतुर किंवा चतुर पण म्हणू शकता याला, मराठीत एक शब्द एक्स्ट्रा. धूर्त, श्रीवड, शार्प आणि क्लेवर हे एकदम धूर्त अशा, शार्प, क्लेवर हे धूर्त याच्या अशा अर्थात वापरला येतो. नाईव किंवा स्टुपिड पण म्हणू शकता, किंवा ज्याला काही अनुभव नाही, चतुर लोक फसवतात असे लोक, त्याला पण म्हणू शकता हे विरोधार्थी शब्दामध्ये. अट्रिशन म्हणजे कमी होणे, जे की घर्षण होऊन एखादी गोष्ट कमी होते त्याला पण म्हणतात. इरोजन असतं, जसं की आयर्नचं इरोजन होतं तसं. रिडक्शन, डिप्लिशन म्हणजे कमी कमी होत जाणे एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा रिडक्शन होत जाणे, टायर कासून वगैरे कसं ते कमी होतं त्याला अट्रिशन म्हणू शकता, कमी कमी होत जाणे, लक्षात ठेवू शकता. अँटोनिम्स मध्ये ग्रोथ आहे, इन्क्रीज, वाढत जाणे. एक्सपांड म्हणजे पण वाढवणे किंवा इन्क्रीज करणे. बिल्डअप म्हणजे वाढत जाणे किंवा बिल्ड करणे, वाढत जाणे, त्याला असं वापरू शकता. याच्यानंतर ओडॅसिटी आहे. ओडॅसिटी म्हणजे काय असतं, उद्धटपणा किंवा डेअरिंग, एखादी फालतूची डेअरिंग किंवा बोल्डनेस किंवा करेज असं म्हणू शकता, उद्धटपणा. त्याला विरोधार्थी आहे टिमिड, कोवार्डाइज म्हणजे भित्रा, किंवा फिअर म्हणजे भीती, टिमिड पण म्हणू शकता. तर आठवा शब्द आहे अगुमेंट म्हणजे वाढत जाणे, एखादी गोष्ट किंवा ऍड होत जाणे, ऍड ऑन, इन्क्रीज, इनलार्ज, एक्सपांड पण म्हणू शकता इथं. आणि दुसरं काय तर त्याच्यात कमी कमी होत जाणे एखादी गोष्ट. आता इथं रिड्यूस आहे, डिक्रीज आहे, डिमिनिश आहे. अजून एक शब्द आहे जो मागे आपण वापरला होता, ड्विंडल म्हणजे पण कमी होत जाणे. आणि वेन एक आहे, वेन म्हणजे पण कमी होत जाणे. तर अशा प्रकारे आपण 8 वर्ड्स बघितले आहेत. याच्यात परत एकदा मी फक्त तुम्हाला वर्ड्स आणि त्याचा अर्थ मराठी मधला फक्त सांगतो. असेडन्सी म्हणजे वर्चस्व, असिडुअस म्हणजे मेहनती, हार्ड वर्किंग, असिमिलेट म्हणजे आत्मसात करणे, असॉज म्हणजे शांत करणे किंवा दुःख वेदना कमी करणे, असॉजला वापरू शकता. अष्टूट म्हणजे चतुर, अट्रिशन म्हणजे घर्षण किंवा घर्षणाने कमी होणे असं म्हणू शकतो त्याला. ओडॅसिटी म्हणजे उद्धटपणा, आणि अगुमेंट म्हणजे वाढत जाणे. तर अशा प्रकारे हे आपले 8 वर्ड्स होते आजचे. तर आपली ही सिरीज कन्सिस्टंट ठेवायची आहे आपल्याला. याच्यामध्ये 8 वर्ड्स म्हटलं तरी खूप चांगली व्होकॅब्युलरी आहे.
बोर्ड कमी असल्यामुळे एवढेच वर्ड्स आपल्याकडे बसतात. ते पण चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी धन्यवाद. थँक यू.